नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जसं की माहिती आहे, की आता बस 1 दिवसाचा कालावधी ही आपली मुख्य परीक्षेची जर्नी पूर्ण आहे आणि ही जी जर्नी आहे पूर्ण 1 महिना चालणार आहे. कदाचित एमपीसी इतिहासात म्हणजे या ज्या मला जितकं माहिती आहे, की 1 महिना चालणारी ही एकमात्र अशी परीक्षा आता राहणार आहे, की जी 1 महिना चालेल पूर्णतः. त्यात तुम्हाला आणि बेटर आहे, की यूपीएससी खूप कमी वेळेमध्ये संपवते. त्यात विद्यार्थ्यांना टाईम पण मिळत नाही. इथे तुम्हाला 1-1 आठवड्याचा गॅप पण आहे काही पेपर्सच्या मध्ये. आता एसएचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये आणि जर का आपण हा पेपर जो आहे आपल्या 5 तारखेचा क्वालिफाईंग पेपर याच्यामध्ये जवळपास आपल्याला 2 आठवड्याचा कालावधी आहे. तर एक चांगला वेळ आपल्याला मिळत आहे त्याच्यामध्ये. ओके. तर इथे विद्यार्थी मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचे मला फोन येत होते, की सर हे जे क्वालिफाईंग पेपर आहे त्याबद्दल आम्हाला काही माहिती नाहीये, तर थोडंफार एक गाईडन्स लेक्चर अरेंज करा. ओके. फोनवरती म्हटलं ठीक आहे. तर त्याच्यासाठी कारण मला माहिती आहे विद्यार्थी म्हटलं, की आता जे राज्यसेवेची मेन्स आहे यंदाची तर त्याच्यामध्ये अनेक विद्यार्थी घाबरलेले आहेत. पण एक लक्षात ठेवा, की सडनली पहिलाच अटेम्प्ट आहे. अनेक विद्यार्थी प्रिपेअर्ड नव्हते. काही विद्यार्थ्यांचा मार्क कमी असल्यामुळे त्यांनी तयारी केली नव्हती. अचानक जसा रिझल्ट आल्यानंतर एका महिन्यात त्यांनी तयारी केलेली आहे. ओके. खूप लोकांचे ऑप्शन प्रिपेअर्ड आहेत. तर ह्या गोष्टी आहेत कारण पहिल्यांदाच अटेम्प्ट आहे. तर डोंट वरी. तुमची जशी स्थिती आहे तशी प्रत्येकाची स्थिती आहे. ओके. तरीही चांगला स्कोर तुम्ही या परीक्षेमध्ये घेऊ शकता. ओके. आपल्याला लक्षात ठेवायचं मित्रांनो, मी तुम्हाला म्हटलं होतं, की ट्रायंगल जो आहे तो आहे इथिक्स, एसे आणि ऑप्शनल. ठीक आहे. सगळ्यात महत्त्वाचं ऑप्शनल, इथिक्स आणि एसे हे मेन 3 गेम चेंजर पार्ट आहेत. आता क्वालिफाईंग पेपर आहे विद्यार्थी मित्रांनो, पण अनेक लोकांचा कधी-कधी क्वालिफाय होत नाही. जसं यूपीएससीमध्ये सीसॅटचा पेपर आहे, क्वालिफाईंग आहे, पण प्रिलिम्सच निघत नाही. सेम वे अनेक विद्यार्थ्यांनी बघितलेले आहेत, की त्यांचा कधी-कधी इंग्लिश जो आहे किंवा मराठी आहे, हा क्वालिफाईंग पेपर मेन्समध्ये निघत नाही. ओके. तर आता याच्यामध्ये जी आपल्याला माहिती आहे, की 300 मार्कांची परीक्षा आहे आणि 25% पासिंग आहे. म्हणजे तुम्हाला फक्त 75 मार्क याच्यामध्ये मिळवायचे. ओके. तर नेमका याचा आराखडा कसा असणार आहे? तसंच आपली जी उत्तर पुस्तिका आलेली आहे आता एमपीएससीची. ओके. यूपीएससी आणि एमपीएससी उत्तर पुस्तिकेमध्ये काय-काय फरक त्याच्यामध्ये आहे हे सुद्धा आपल्याला बघून घ्यायचं आहे याच्यामध्ये. ओके. तर आता बघा हा जो अर्थकारी पेपर आहे 2 क्वालिफाईंग पेपर आहेत. 300 गुणांना हा पेपर आहे. एकूण कालावधी 3 तास आहे. ओके. आणि त्याच्यानंतर मराठी माध्यमचा हा आहे. तर याच्यामध्ये काय-काय आहे आणि बघा पूर्ण आयोगाने डिटेलमध्ये याच्यामध्ये मेन्शन केलेलंच आहे त्यामध्ये, की निबंध जो आहे तो 100 गुणांना आहे. ओके. म्हणजे 1/3 ऑफ द पार्ट जो आहे तो निबंधच आहे याच्यामधला. देन परिच्छेदांचे आकलन. सो 60 मार्क आहेत कॉम्प्रिहेन्शनला म्हणजे पॅसेज वाचा. इथे ऑप्शन दिलेले नसतील. तुम्हाला ती वाचायची आणि त्याची रिटर्न उत्तर लिहायची आहेत. ओके. त्यानंतर सारांश लेखन. ओके. प्रिसिज रायटिंग आहे. हा 60 मार्कांना आहे. त्यानंतर मराठी उत्तराची इंग्रजीमध्ये भाषांतर. सर दॅट इज अ ट्रान्सलेशन. ओके. तो ट्रान्सलेशन आणि इंग्रजी उत्तराचे मराठीमध्ये भाषांतर. ठीक आहे. हा 20-20 मार्क आहेत. आणि परिपाठ आणि शब्दसंग्रह. तो शब्दसंग्रह आणि परिपाठ हे 40 मार्क्ससाठी परिपाठ आणि काय शब्दसंग्रह आहे. तर अशा प्रकारे पूर्ण कॉम्बिनेशन तुमचं आहे याच्यामध्ये. तर आपल्याला याच्यामध्ये दीक्षांत मित्रांनो 75 मार्क जे आहेत ते फक्त मिळवायचे आहेत त्यामध्ये. मग ते मिळवत असताना कुठेही आपला स्ट्रॅटेजी आपला अप्रोच कसा असला पाहिजे ते आता आपण बघणार आहोत. ओके. अगेन आपण जर का इंग्लिश जे क्वालिफाईंग पेपर आहे त्याच्यामध्ये काय काय ते पण एकदा बघून घेऊयात. तर एसे ॲज युजल 100 मार्कांनाच आहे. ओके. त्यानंतर कॉम्प्रिहेन्शन जो 60 मार्कांना इकडे होता तो 75 मार्कांना आहे पॅसेज सॉल्विंगचा. देन प्रिसिज रायटिंग जी आहे ती 75 मार्कांसाठी प्रिसिज रायटिंग म्हणजे सारांश लेखन सुद्धा 60चं 75 झालंय. देन युसेज अँड व्होकॅब्युलरी पार्ट 1. पार्ट 1 ला 25 मार्क आहेत आणि पार्ट 2 सुद्धा काय 25 मार्क आहेत. युसेज अँड व्होकॅब्युलरी म्हणजे जर का आपण बघितलं तर हा जो पार्ट आहे ग्रामर आणि व्होकॅब. तर हा जो पार्ट आहे शब्द संग्रह त्याचा वाक्यात उपयोग करा. ओके. त्यानंतर काही बेसिक ग्रामरचा पार्ट आहे. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द आहेत. सिनॉनिम्स अँड अँटोनिम्सचा पार्ट आहे. तर हा सगळा हे आहे याच्यामध्ये. आता मित्रांनो सगळ्यात पहिलं हे जे ग्रामरचा जो काही पार्ट आहे तुमचा तो तुम्हाला वेगळं काही करू नका. आता 1 दिवसाचा याच्यामध्ये तर आहेच त्याच्यामध्ये तुमचं जे काही बेस आहे तुमचा. सो दॅट इज व्हॉट ऑफ कंबाईन स्टडीमध्ये किंवा याच्या आधी राज्यसेवा दिली होती तेव्हा सुद्धा फार मोठं महत्व होतं ग्रामरमध्ये. तर त्याच्यामध्ये पण तुम्हाला म्हणी, वाक्यप्रचार वगैरे ह्या गोष्टी येतच होत्या. करेक्ट. तर तुम्ही त्याच्यातनं सिनॉनिम, अँटोनिम्स हे पण त्याच्यामध्ये समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द हे त्याच्यामध्ये येत होते. तर यातला हा जो 50 मार्कांचा पार्ट आहे आणि हा जो हे जे तर हे तुमचं कंबाईनची जी काही तुमची स्टडी आहे हा जो 40 मार्कांचा पार्ट आहे हा याच्या थ्रू तुमचं होऊन जात आहे. ठीक आहे ना. हा आता नेमकं पेपर सोडवताना कसं सोडवायचा तर याच्यासाठी पहिले तर आपण एकदा बघूयात की डिफरन्सिएशन काय आहे यूपीएससीच्या उत्तरपत्रिकेमध्ये आणि एमपीएससीच्या उत्तरपत्रिकेमध्ये. तर व्हॉट इज द मेजर डिफरन्स बिटवीन देम तर हे आपल्याला कळणं आवश्यक आहे. ओके. तर आता याच्या आधी ज्यांनी जर का यूपीएससी उत्तर पुस्तिका बघितली असेल ओके तर यूपीएससी उत्तर पुस्तिका कशी असते. ओके. ही यूपीएससीची प्लीज डोंट बी कन्फ्युज. ही यूपीएससी उत्तर पुस्तिका मी एमपीएससी पण आणतो. तर बघा इथे पण काय असतात 60 असतात आणि 4 पृष्ठ असतात. 60 अधिक 4 तर 4 जे ते आहे क्वेश्चन पेपर. तर 4 जे आहेत तो क्वेश्चन पेपर आहेत आणि त्यानंतर 60 पानं जे आहेत
ती जी आहे ती उत्तर पुस्तिकेची आहे. तर 4 पुस्तिके. आता काय असतं पेपरचं, की अशी तुम्हाला उत्तर पुस्तिका येते, त्याला लागूनच प्रश्न 4 पानांचं जे काही ती प्रश्नपुस्तिका असते छोटीशी, बरोबर, ती त्याला मागे लागलेली असते, बरोबर आहे. प्रश्नपत्र QCA पुस्तिका के अंत में संलग्न आहे, बरोबर आहे. हा, आणि ते आपण वेगळे करू शकतात आणि उमेदवार त्याला घरी पण घेऊन जाऊ शकतात. पण UPSCच्या उत्तरपत्रिका पहिली गोष्ट तर काय फरक आहे, की ती ब्लँक असते. ओके, हे बघा, ही ब्लँक असते आणि याच्यामध्ये जे प्रश्न आहेत मित्रांनो ती अशी मेन्शन केलेली असतात हिंदीमध्ये आणि इंग्रजीमध्ये, बरोबर. इथे प्रश्न तुम्हाला मेन्शन केलेले असतात क्वेश्चन नंबर 1, आणि इथे तुम्हाला जर 10 मार्काचा प्रश्न असेल तर 2 पान जागा असते. ओके, एक असं पूर्ण पान आहे. ओके, हे पूर्ण पान आहे असं बघा, हे 2 पान जागा असते 10 मार्काच्या प्रश्नाला. आणि 10 मार्काचा प्रश्न किती शब्दात लिहायचा असतो? 150 शब्दात. आणि 15 मार्काचा शब्द प्रश्न जो असतो तो किती पानामध्ये लिहायचा असतो? 250 शब्दात. तर त्यासाठी 3 पानांची जागा असते, म्हणजे 1, 2 आणि काय 3. तर जर का मी इथे दाखवून देतो तुम्हाला की बघा प्रश्न जे आहेत ते 2 पानं किंवा 3 पानाचीच असतील. ओके, तर मग प्रश्न जे आहेत ते 10 मार्क किंवा 15 मार्काची मेनली जीएस मध्ये असतात. तर इथे जर का आपण बघितलं तर बघा, हा बघा, आता हा प्रश्न आहे 250 शब्दांमध्ये हा लिहायचा आहे. किती मध्ये लिहायचा आहे? 250 शब्दांमध्ये लिहायचा आहे. युपीएससी, मी युपीएससी पहिले बद्दल सांगतोय, नंतर एमपीएससी ला येईल, कारण आपल्याला कंपॅरेटिव्ह अनालिसिस आलं पाहिजे. इथे ब्लँक, इथे कुठली ओळ आहे का? इथे कुठलीही लाईन नाहीये दिलेली, ठीक आहे ना. हा, इथे 250 शब्द आहेत आणि 15 मार्कांना प्रश्न आहे. हा झाला पहिला पान. आपल्याला पण असंच असेल 250 शब्दांनी 15 मार्कांना प्रश्न. हा पहिला पान असेल. ओके, त्यानंतर हा दुसरा पान असेल. दिस इज नंबर 2, दिस पेज नंबर 2. ओके, आणि त्याच्यानंतर हा काय असेल? हा पेज नंबर 3 असेल. सो दिस इज पेज नंबर 3. ओके, आणि बघा आता याच्या पुढच्या याच्यात नवीन प्रश्न सुरू झाला. तर 3 पानामध्ये तुम्हाला 250 शब्द जी आहेत ती बसवायची असतात. आणि जर का 150 शब्दांबद्दल तो बोलत असेल तर तिथे तुम्हाला 2 पानं असतात, ठीक आहे. तर तिथे तुम्हाला जी आहेत ती 2 पानं असतात दिलेली. ओके, हा, तर आता बघा, आता एक प्रश्न आपण घेऊ. जर याच्यामध्ये बघितला की जो 10 मार्कांना आहे त्याच्यामध्ये, तर त्यात तुमच्या लक्षात येणार की इथे किती पान आहेत? 2 पान आहेत. तर हे डिफरन्सिएशन लक्षात आलं प्रत्येकाला? नो वरीज. ओके, हा, तर आता बघा, हा 150 शब्द आहेत, 10 मार्कांना प्रश्न आहे. हा एक. ओके, आणि त्यानंतर दोन, ठीक आहे. हा, हे झालं मित्रांनो क्वालिफाईंग पेपरचं नाही, ओव्हरऑल जीएसचा जो काही पेपर आहे त्याच्याबद्दल झालं. ओके, आता आपण जर इथे आलो तर एमपीएससीची प्रश्न जी काही उत्तर पुस्तिका आहे ती कशा प्रकारची आहे? तर व्हॉट इज एन एमपीएससी उत्तर पुस्तिका? तर या उत्तर पुस्तिकेमध्ये जर का आपण सुरुवातीला आलो, आता त्यांनी म्हटलेलं आहे की मलपृष्ठ लास्ट पेज जे त्याच्या काळीपूर्वक वाचावा आहे, सदर स्कॅनिंग सगळे येणार आहे, त्यामुळे मुखपृष्ठावरील सर्व माहिती इंग्रजीमध्ये नमूद करावी. मुखपृष्ठावरील माहिती नमूद करण्यासाठी काळ्या शाईच्या बॉल पॉइंटच्या पेनचा वापर करावा. लक्षात पहिला महत्वाचा मुद्दा काय आहे? ओके, की मुखपृष्ठावरील सर्व माहिती. येस, ही जी काही तुम्ही फील करणार आहे मित्रांनो, त्याच्यासाठी काळ्या शाईचा बॉल पेन आहे, तो तुम्हाला बॉल पेन आहे तो वापरायचा आहे. पण दॅट इज जस्ट अन इनिशियल इन्फॉर्मेशन. त्याच्यानंतर आतमध्ये तुम्ही निळा पेन जो आहे तोही याच्यामध्ये काय आहे की तो वापरू शकता. ओके, अनेक विद्यार्थ्यांचं हे आलं की सर ट्रायमॅक्स आम्ही वापरतो, ते वापरू शकतो का? येस, काही इश्यू नाहीये. ओके, युजली तुम्हाला जेल आयोग प्रिफर करत नाही लिहायला, कारण ते याची शक्यता असते ना, तो इकडे तिकडे हे होतो त्याच्यामध्ये. पण असं काही नाहीये. युपीएससीचे पण सगळे विद्यार्थी जे आहेत ते पायलटचा जो काही V5 चा पेन आहे तो वापरतात किंवा ट्रायमॅक्सचा वापरतात. मी युजली ट्रायमॅक्स पेक्षा काय पायलट V5 जो आहे तो थोडा जास्त स्मूथली चालतो. तर पायलट V5 चा पेन तुम्ही आतमध्ये वापरू शकता. फक्त पहिलं पान जे आहे ते तुम्ही भरता त्याच्यामध्ये तुम्ही ब्लॅक पॉइंट पेन जो आहे बॉल पॉइंटचा तोच तुम्ही काय केला पाहिजे? वापरला पाहिजे. ओके, हा, आता इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं का मित्रांनो? आता आपण बघूया त्याच्यामध्ये यांनी इन्स्ट्रक्शन जे आहेत शेवटच्या पानावरती जे काही दिलेले आहेत इन्स्ट्रक्शन्स, तर त्या काय काय इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेले आहेत हे आता आपण बघूयात त्याच्यामध्ये. ओके, हा, तर बरीच फार मोठी पत्रिका आहे ही. उत्तर पुस्तिका जी आहे ती फारच मोठी आहे, जवळपास 60 पेजेस आहेत त्याच्यामध्ये. आणि त्याच्या मागे आता इथे बघा, यात पहिला डिफरन्स काय आहे? तर आपल्या याच्यात तसे प्रश्न होते कशामध्ये? युपीएससी मध्ये. इथे प्रश्न दिलेले नाहीत सध्या तरी. आता माहित नाही राहील का, पण मला वाटतं की नाही. आपण जर 10वी जर यांनी प्रश्न क्रमांक नाही तरी मेन्शन केलं नसतं इथे, तर तुम्हाला पेनाने लिहायचं की कोणत्या 1 नंबरचा प्रश्न, 2 नंबरचा प्रश्न, 3 नंबरचा प्रश्न जो आहे, जसं आपण 10वी 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा देतो सेम तशा प्रकारची ही उत्तर पुस्तिका तुमची जी आहे ती आहे. ओके, हा, त्यानंतर
मग आपण जर का इथे हे केलं क्वालिफाईंग जो काही पेपर आहे तर त्याच्यावरती त्याला पण अशीच आपली असेल. आता याच्यामध्ये सगळ्या गोष्टी काय कशा डिफरन्शिएट होतील तर त्या मी सगळ्या तुम्हाला एक्सप्लेन करतोय, डोंट वरी. आपण पहिले इन्स्ट्रक्शन ज्या आहेत त्या पहिले एकदा रीड आउट करून घेऊया त्याच्यामधल्या. हा बघा इथे काय काय मेन्शन केलेलं आहे. उत्तर पुस्तिका प्रथम पाने शिलाई बरोबर आहे का ते तुम्हाला चेक करायचं आहे, नाहीतर ती रद्द करा, दुसरी घ्या. असलेल्या अथवा दिलेल्या पृष्ठे कोणतेही पृष्ठाचा पृष्ठभाग फाडू नये, ठीक आहे. हा देन बैठक क्रमांक वगैरे ते तुम्ही हे करू शकता. पहिलं दुसरं पान महत्वाचं आहे. याच्यामध्ये नंतर तुम्हाला एसीसाठी 2 रफ पेजेस पण आहेत दिलेले. ओके, उत्तर पुस्तिकेमध्ये व्यक्ती कुठे नाव वगैरे मेन्शन करायचं नाही. ओके, हे सगळं तुम्ही दिलेलं आहे. नेक्स्ट, एका प्रश्नाचे उत्तर एक पेक्षा अधिक वेळा लिहू नये आणि लिहिले गेले तर त्याचे मूल्यांकन करू नये. असे वाटत असेल तर ते स्क्रॅच करून द्यायचं तुम्ही, बरोबर आहे. हा त्यानंतर रद्द केले असे लिहावे, मात्र स्वाक्षरी करू नये. बस फक्त लिहा की रद्द केले. ओके, सो तुम्ही लिहा की हे जर मला वाटतं चुकीचं लिहिलं इथे रद्द केले असं करून हे लिहून द्या. ओके, हा अगेन उत्तर समाप्त झाल्यानंतर त्या पृष्ठावर मोकळ्या राहिलेल्या जागेखालीच मधले कुठे पृष्ठ कोरे सोडू नये. कोरे आणि जर का कोरं राहिलं असेल एखादं पेज तुमच्या नाही तर तिथे स्क्रॅच करून टाकायचं तुम्हाला. ओके, हे लक्षात ठेवा. तो फार महत्वपूर्ण बाब आहे की जर का एखादं पेज तुमच्याकडनं कोरं राहिलं असेल मधामध्ये तर तिथे काय करा, स्क्रॅच करा. ओके, अगेन पुस्तक पाठोपाठ लिहावी, बरोबर आहे. आणि एखादा पुस्तक कोरं राहिलं असेल त्याच्यात पीटीओ, जर का तुम्हाला तिथे लिहायचं नसेल तर पीटीओ लिहून द्या. प्लीज टर्न ओव्हर. ओके, कृपया पृष्ठ उलटा. ओके, प्लीज टर्न ओव्हर असं तुम्ही लिहू शकता. जर एखादा पेज तुम्हाला मधात काही पाठ सोडायचा असेल आणि दुसऱ्या पेज पासून त्याला सुरुवात करायची असेल तर पीटीओ लिहायचं आहे, ठीक आहे. हा कच्च्या टिप्पण्या अथवा हिशेब करण्यासाठी आयोगाने केलेला पृष्ठांचा वापर करावा. ओके, तसं मागून त्या टिप्पण्या व हिशेब रद्द करावेत, परंतु अशा ठिकाणी स्वतःची परीक्षक स्वाक्षरीची गरज नाहीये, ठीक आहे. हा ओके, बाकी तर काय इथे जर आपण बघितलं तर जनरल इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. ओके, तर एक इथे महत्वाचं आहे की कुठलाही पेज असा खाली सोडता कामा नये. जर खाली असेल तुम्ही स्क्रॅच मारा त्याच्यावरती आणि कहा लिहा त्याच्यावरती की हे काय केले आपण रद्द केलेले आहे. ओके, हे लिहायचे तुम्हाला. दुसरं जर काही एखादा पेज हे राहत असेल त्याच्या मागे तुम्ही काहीतरी लिहित असाल तर त्याला पीटीओ, प्लीज टर्न ओव्हर, पीटीओ असं लिहू शकता तुम्ही त्याच्यामध्ये. ओके, किंवा कृपया पेज उलटा, ओके पान उलटा असं तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. ओके, आता आपल्या डिफरन्सिएशन एक लक्षात आलं मित्रांनो की याच्यामध्ये टोटल जी पानं आहेत तुमची याच्यामध्ये ओके ती सेमच आहेत. फक्त युपीएसच्या उत्तर पुस्तिकेमध्ये प्रश्न लिहून येतो आणि एक स्पेसिफिक जागा सोडलेली असते, तसं इथं नाहीये. ओके, मग अशा केसमध्ये मी तुम्हाला काय म्हटलेलं आहे की तुमचं उत्तर जर जीएस बद्दल बोलायचं झालं, तुमचं उत्तर जर का 250 शब्दांवालं असेल, 15 मार्कांवालं असेल तर ते 3 पानांमध्ये संपलं पाहिजे. म्हणजे एक समोरचा, त्याच्या मागचा आणि पुढचा आणखी एक, अशा 3 पानामध्ये. आणि जर का फक्त 150 शब्दांमध्ये 10 मार्कांसाठी प्रश्न असेल तर ते लागोपाठ समोर आणि पाठीमागे याच्यामध्ये काय ते संपलं पाहिजे, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुमची प्रॅक्टिस. आता ओव्हरऑल जर का आपण बघितलं याच्यामध्ये तर ही तुमच्या एक पेज जे आहेत इथे असतात जवळपास 30 ओळी आहेत. किती ओळी आहेत मी मोजले तर ओव्हरऑल काय किती ओळी आहेत त्याच्यामध्ये 30 ओळी आहेत. या 30 ओळीपैकी ही वरची एक ओळ जी आहे, 1 किंवा 2 ओळी तुम्ही स्किप करू शकता. अगेन काहींना शेवटी शेवटी लिहिण्यात खूप अडथळा येतो तर खालचे 1 किंवा 2 ओळी तुम्ही स्किप करू शकता. आता हे जर का आपण 4 ओळी जर आपल्या कमी केल्यात आपण याच्यामधनं तर आपल्याला लिहायला जे काही ओळी उरतात त्या किती उरतात त्याच्यामध्ये. तर ओव्हरऑल जर का बघितलं तर 25 ते 26 ओळी आपल्याकडे पेजेस वी हॅव. टू 25 पेजेस टू 26 पेजेस वी हॅव. ओके, 25 पेज आणि एका याच्यावरती 25 लाईन्स वी हॅव. ओके, 25 लाईन आहेत. एका लाईनवरती ऍव्हरेजली 5 शब्द तुमचे जरी लिहिता आले पाहिजे तुम्हाला. 5 शब्द जर का आपण गेले तर जवळपास 120-125 शब्द जे आहेत आपण पकडून चालूयात की 120 शब्द जे आहेत ते एका पानावर तुमचे मावले पाहिजेत. ओके, तर 120 शब्द जे आहेत जर का प्रश्न लिहिला असतो त्याच्यामध्ये ते जास्त पेज तुमचे जातात तर 120 शब्द पर्यंत एका पेजमध्ये तुमचे होतात. ओके, आणि पुढचा पेज जर का तुम्ही अर्धा घेतला, थोडेफार 5-7 ओळी घेतल्या तर तिथे तुम्ही जीएस मध्ये खाली लिहा आणि नंतर मग जो राहिला पेज आहे त्याच्यामध्ये थोडे डायग्राम काढून टाका एखादी, ठीक आहे ना. अशा प्रकारे तुमचे 150 ते 160 शब्दांमध्ये एक प्रश्न जो आहे तो जीएसचा झाला पाहिजे, ठीक आहे. तर आपलं डिफरन्शिएशन लक्षात आलं. आता सध्या आयोगाने जो स्पेसिफिक दिलेला आहे त्याच्यामध्ये प्रश्न त्याच्यावरती टाईप करून येईल असं काही वाटत नाही सध्या तरी मला. आता पुढे काही सांगता येत नाही सध्या तरी असं वाटत नाहीये. त्यामुळे तुम्हाला इथे प्रश्न क्रमांक कसं लिहावा लागेल प्रत्येकाचा 1, 2, 3 वगैरे, आणि तशा प्रकारे तुम्हाला हे जसं आपण 10वी 12वी मध्ये करायचं तसं होतं. पण युपीएससी मध्ये तसं नसतं. युपीएससी प्रश्न छापूनच येतो
त्यामुळे तुला काही प्रश्न क्रमांक सब क्रमांक लिहायची गरज पडत नाही. ओके, तर असं हे डिफरन्सिएशन आहे. लाईन एमपीएससी मध्ये राहणार आहे, तिकडे लाईन्स राहणार नाही. ओके, हा, तर हा पूर्ण लक्षात आला तुम्हाला पॅटर्न. काही क्युरी असेल तर आणखी मला विचारू शकता तुम्ही, कारण ह्या बेसिक वाटणाऱ्या गोष्टी आहेत, पण अनेक गोष्टी अनेक विद्यार्थ्यांना क्लिअर नसतात मित्रांनो. तर आता आपण येऊयात कंपल्सरी पेपरवरती. कंपल्सरी पेपर हा पूर्णतः आपल्या 3 तासांचा पेपर आहे. सो वी हॅव 3 अवर्स विथ अस. आणि या 3 तासांच्या कालावधीमध्ये मित्रांनो आपल्याला 300 मार्क आहेत, म्हणजे 180 मिनिटांचा वेळ, आणि त्याच्यासाठी किती मार्क? 300 मार्क. म्हणजेच काय की प्रत्येक 100 मार्काला 1 तास आपल्याकडे आहे, म्हणजेच 1 तास 60 मिनिटे. सो म्हणजेच काय की 1 मार्क इक्वल टू 0.6 मिनिट. 1 तास म्हणजे किती? 0.6 मिनिट इतका कालावधी आपल्याकडे आहे. ओके, कसं काढला तर 180 भागिले 300 करा. ओके, तुमच्या लक्षात येईल. आता याच्यामध्ये जसं आपण बघितलं होतं की पहिला जो हे आहे निबंध आहे. ओके, तर 600 शब्दामध्ये तुम्हाला निबंध लिहायचा असतो. 600 शब्द, जसं मी म्हटलं की 120 शब्दांचं एक पान, तर 12×5 = 60. बॅक टू बॅक जे आहेत ती 3 पानं जर का तुम्ही लिहिली तर 6 पानं होतात. म्हणजे आपण काय खूपदा कोट वगैरे टाकतो, त्याला थोडा स्पेस सोडून द्या. एखादी कविता 4-5 ओळीची आली तर तिथं स्पेस चालली जाते. तर 3 बॅक टू बॅक पानं तुमची भरली पाहिजे. 3 बॅक टू बॅक पेजेस. ओके, ही निबंधामध्ये तुमची भरली पाहिजे. ओके, हा निबंध सुरुवातीला लिहायचा का? नाही, मी तुम्हाला सांगतो कधी कधी लिहायचं. पण हे आता निबंधाचे विषय कशा प्रकारे येतात, हा मराठीचा तुम्ही पेपर बघितला, विद्यार्थ्याचं म्हणणं की कोणते येतील. आता असं काही सांगता येत नाही, पण युजली जास्त फिलॉसॉफिकल जे एसेस मी आपल्या बॅचमध्ये टाकलेले आहेत ते तसे फिलॉसॉफिकल याच्यात येत नाही. ओके, जास्तीत जास्त एसेस जे आहेत ते जनरल येतात. डेमोक्रेसीवरती आधारित आहे, एज्युकेशनवरती आधारित आहे, हेल्थ आहे, टुरिझम आहे, टेररिझम आहे. ओके, त्या टाईपचे जे काही प्रश्न आहेत. एआयचा प्रश्न येऊ पण शकतो. ओके, काही सांगता येत नाही त्याच्यामध्ये तो आणि असं पण नाही की हा इथे आला म्हणजे त्या पेपरमध्ये रिपीट होणार नाही, म्हणून तिथेही त्याच्या रिलेटेड एखादा येऊ शकतो. तर बघा, लोकशाही आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भारतापुढील पिण्याच्या पाण्याचे संकट. ओके, आदिवासी संस्कृती जतन आणि प्रयत्न आणि शक्यता, रिकाम्या भांडवलाला खळखळाट फार. तर आता याच्यातच आपल्या लक्षात येऊन जातं की आपण जरा पॉलिटिक्स वाचन जास्त, हा एक चांगला इश्यू आहे आपल्याला. ओके, पिण्याच्या पाण्याचे संकट हे आपण लिहू शकतो, पण 600 शब्द लिहू शकतात का ते एकदा थोडं बघा. बाकीचे थोडे 2 टॉपिक जे थोडे अवघड आपल्याला वाटतात, बरोबर आहे. तर इथे डिसाईड करून घ्यायचं की मी कोणता लिहिणार आहे. पेपर जसा समोर येतो आपल्याकडे, 5 मिनिटं या पेपरला द्यायचे काय काय. ओके, त्यानंतर आपण बघतो तर हा आहे इथे दिस वॉट उतारा आहे, आणि त्याची प्रश्न त्याच्यावरती प्रश्न विचारतात. तर उतार छोटासा उतार आहे, त्यांनी आता उतारा एक दिलेला आहे, एक पूर्ण एक दीड पानाचा उतारा असतो. मग समीक्षा हा साहित्याचा भाग का मानला जातो? 12 मार्काला बघा, लक्षात 12 मार्काला प्रश्न आहे. खरी खोटी अभिव्यक्ती म्हणजे काय, असे फक्त 5 प्रश्न तुम्हाला या पॅसेजवरून येणार आहेत. ओके, आणि फार सोपा पाठ आहे. तर इथे 60 आहे. तर मी सगळ्यात पहिले म्हणतो तुम्हाला की पेपर जेव्हा हातात येतो त्या पहिले 5 मिनिटं स्कॅन करा काय काय विचारलेलं आहे. त्यानंतर सारांश किती मोठा दिलेला आहे, किती शब्दांचा सारांश आहे. सारांश थोडी 1-2 ओळी वाचायच्या की हे सोपं आहे की कसं अवघड आहे आपल्याला. ओके, सारांशाला एमपीएससी मध्ये असे बॉक्सेस दिले जात होते, असे बॉक्सेस द्यायचे, तर त्या बॉक्सेसमध्ये तुम्हाला लिहायचं असायचं ओल्ड पॅटर्न मध्ये. आता याच्यात तर सध्या ती उत्तर पुस्तिका दिली त्यात तर कसं काही दिसत नाहीये, पण आता माहिती नाही जेव्हा असं येऊ शकतं की लँग्वेजचा जो क्वालिफाईंग आयोग त्याची उत्तर पुस्तिका थोडीफार वेगळी करेल. तर आता त्याच्याबद्दल काही सध्या माहिती नाही आपल्याला, बरोबर आहे. सध्या आपण जी आपल्याला दिलेली आहे तीच पकडून चालू होतं, त्याच्यामध्ये सध्या असं काही बॉक्सेस दिलेले नाही आहेत. पण आपल्याला शब्दसंख्या 428 आहे, त्याच्या 1/3 जे आहेत, बरोबर आहे. तर ती जे तर जवळपास 140 ते 145 शब्द जे आहेत, तर त्याच्यामध्ये तुमची जी काही पूर्ण उत्तर पुस्तिका जी पूर्ण जी काही तुमचं सारांश आहे तो याचा झाला पाहिजे. ठीक आहे, तर मग आता झाला सारांशाचा पाठ. त्यानंतर भाषांतर. तर आता इकडे इंग्रजीत भाषांतर आपल्याला करायचं, उतारायचं इंग्रजीमध्ये इतका उतरा, आणि इकडे इंग्रजीचं आहे त्याचं काय मराठीत भाषांतर आहे. 20-20 मार्कांना हा पाठ येतो. आणि त्यानंतर वाक्यात उपयोग देणं, हातावर तुरी देणे, वारा पाहून पाठ फिरवणे, आस लावणे, खीळ टेंभा फिरवणे, हे आपल्याला असं वाक्यात विस्तार करा. ओके, समानार्थी शब्द करा, विरुद्धार्थी शब्द करा. ओके, तर हा जो शब्दसंग्रहाचा पार्ट आहे त्याच्यावरती येतो. कोर ग्रामर जास्त येत नाही, पण शब्दसंग्रह वगैरेचे रिलेटेड जे आहे अनेक याला पण ग्रामरचाच पार्ट समजतात, बरोबर आहे. हा, त्यानंतर 20 वाक्यांचा काय लिहा, संवाद लिहा 10 प्रश्नांसाठी. तर संवाद सुद्धा येतो. दॅट इज वॉट इथे काय घ्यावं लागतं की तुम्हाला 2 पात्र घ्यावी लागतात, राम आणि श्याम. ओके, हे 2 व्यक्ती आहेत आणि ते एखाद्या मुद्द्यावरती संवाद करतायत. ओके, 20 वाक्य, एका व्यक्तीचे 10 वाक्य आणि दुसऱ्या व्यक्तीचे काय 10 वाक्य. मग काय आपण हे बघतो की आता अवकाळी एक राम येतो, तो म्हणतो श्यामला, रे बघितलं का कार खूप पाऊस झाला, खूप हे झालं, आता तो उन्हाळा होता, मग आता कशा प्रकारे
हे झालंय, मग तो म्हणतो की नाही ग्लोबल, दुसरा म्हणतो हो रे ग्लोबल क्लायमेट चेंज सगळं जे आहे पर्यावरण बदलाचं हे सगळं हे आहे, मग याला कारणीभूत कोण, असं डिस्कशन दोघांचं होतं, तर त्याला म्हणतो आपण संवाद. ओके. हा, मग आता हे झाल्यानंतर मित्रांनो याच्यामध्ये पूर्ण आपण जर का याचं प्रारूप बघितलं या सगळ्या यांचं, तर याच्यात आपल्याला काय काय लक्षात येतं, तर एक पहिला महत्वाचा मुद्दा जो काही आहे की आपल्याला याच्यामध्ये जे स्कोरिंग पार्ट आहे ते पहिले पहिले आपण निवडूयात याच्यामध्ये. ओके, आपल्याला 75 मार्क घ्यायचे आहेत. ओके, सगळ्यात यात डिफिकल्ट टास्क जो आहे, मी बॅचमध्ये ट्रान्सलेशनचं एक लेक्चर टाकलेलं आहे, ट्रान्सलेशन टाकलेलं आहे आपण, आणि आपण हे पण टाकलेलं सारांश लेखनाचं जे ओल्ड पॅटर्न्स होते त्याच्यामध्ये, तर सेमच गोष्टी आपल्याला हे आहेत त्याच्यामध्ये अप्लिकेबल. नेमकं मित्रांनो हा पार्ट आहे ना, दिस इज अ टफेस्ट पार्ट. याच्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना सो दिस टफेस्ट पार्ट, तर मी म्हणतो हा सगळ्यात शेवटीचा अटेम्प्ट करा, याच्या नादी लागायचं नाही. 40 मार्क सरळ स्किप करा, काही फरक पडणार नाही, तुम्ही तर सोडून जरी दिला तरी चालेल, बाकीचा पार्ट चांगला सोडवला असेल ना तर यांनी काही फरक पडणार नाही. ओके, सो युअर फर्स्ट फोकस आता सगळ्यात पहिले परिच्छेदाचं आकलन, कारण तिथल्या तिथं परीक्षेत उत्तर दिलेली आहे, हा सगळ्यात स्कोरिंग पार्ट म्हणून हा सगळ्यात पहिले घ्या. ओके, तुम्ही सिक्वेन्स बदलू शकता, येस बिलकुल बदलू शकता, फक्त एकदा एक प्रश्न घ्या, त्याची उपप्रश्न तुम्ही चेंज नाही करू शकत, बरोबर आहे. हा, पण एकदा सुरू केला तर, परंतु म्हणजे बघा आता आपण बघितलं तर परिभाषा शब्दसंग्रहामध्ये खूप येतं, शब्दसंग्रह घेतला इथे, मग नंतर मनात घेतला, नंतर एंडला घेतला, असं न करता जर शब्दसंग्रह चालू केला सगळं शब्दसंग्रह, पण मी म्हणेल सुरुवात करा परिच्छेदाच्या आकलनाने. ओके, परिच्छेदाचं आकलन तास सोपं असतं, तिथल्या तिथे उत्तर असतात, तिथल्या तिथे आपल्याला लिहायची असतात, ते सोपं जातं. नेमकं आपण जर का बघितलं मित्रांनो, तर आपल्याला कसं मी तुम्हाला एका मार्कासाठी 0.6 सेकंद येतं, 6 याला किती मिनिटं आहेत, 36 मिनिटं आहेत आपल्याला, पण मी म्हणेल की 25 मिनिटामध्येच हा पाठ निपटवा. सो 25 मिनिट्स टू दिस. आणि आधी तुम्ही 5 मिनिटं दिलेली आहेत, कशाला दिली आहेत 5 मिनिटं तुम्ही, आपल्या आपण पेपर अनालिसिसला, तर इथे तुमचे 30 मिनिटं होऊन जातील. किती मिनिटं होऊन जातील, 30 मिनिटं. अगेन सारांश लेखन. ओके, तर सारांश लेखनाच्या काही पद्धती आहेत त्याच्यामध्ये. सारांश लेखनामध्ये आपण कसं करायचो की सुरुवातीच्या पहिल्या 2 ओळी, नंतर मधातल्या 2 ओळी आणि शेवटच्या 2 ओळी असं लिहित असतो युजी शाळेमध्ये, पण असं न करता बघा सारांश लेखन जे त्यात कधी आपलं मत मांडायचं नसतं. ओके, जे दिलेले तेच, पण आपल्या भाषेत लिहा, आपल्या शब्दात लिहा. मी आपल्या मताने लिहा असं म्हणत नाही, तिथे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नाही. निबंधात आपण कसं आपल्या मनाने काही लिहू शकतो, तिथे जे दिलेलं आहे तेच तुम्हाला लिहायचं असतं. तर एक कोर याच्यामध्ये किंवा माझ्या युट्यूबला सुद्धा गेला तर मला एक सारांश लेखन नावाचं एक माझं लेक्चर आहे, ते लेक्चर तुम्हाला मिळून जाईल त्याच्यामध्ये. ते मी ओल्ड पॅटर्नसाठी लिहिलं होतं, पण आता ओल्ड असो की सारांश कसा लिहायचा याचं मला एक लॉजिक जे आहे ते त्यातनं क्लिअर होऊन जाईल. ओके, सारांश लेखनावरचं, किंवा मी माझ्या टेलिग्राम चॅनल जे आहे, माझं टेलिग्राम चॅनल आहे, माझं आधी फार मोठं चॅनल होतं 10,000चं, पण ते हॅक झालं दुर्दैवाने, आता एक नवीन चॅनल चालू केलंय, तर भूषण धूत BHUSHANDHW, मी आजच आत्ताच टाकून देतो लेक्चर झाल्यानंतर, तिथे सारांश लेखन जे आहे त्याचं जे लेक्चर आहे ते टाकू देतो तुम्हाला. ओके, ट्रान्सलेशन सारांश लेखन याचे लेक्चर्स आहेत ते ओल्ड पॅटर्नसाठी घेतलेले, तर तेच इथे आता तुम्हाला ओल्ड पॅटर्नचा जो पेपर होता डिस्ट्रिब्युटचा त्याच्यामध्ये आता याला तुम्हाला इथे ते कामी पडणार आहेत. तर त्याच्यात काय काय लॉजिक्स आहेत की नेमकं सारांश कसा लिहायचा असतो, तर त्याच्यामध्ये गौण मुद्दे कसे महत्वाचे नसतात, गौण मुद्द्याला स्थान नसतं, मेन मुद्द्याला स्थान असतं. अगेन विशेष नामे उदाहरणे यांना जास्त महत्व देत नाही आपण त्याच्यामध्ये. ओके, मुख्य मुद्दा नेमका आहे त्याच्यामध्ये महत्वाचा असतो, तर त्यात मी तुम्हाला एक जे आहे एक्झाम्पल्स वगैरे मी सोडून दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके, तर सारांशाचा पाठ असतो, तर मी म्हणेल की पहिली प्रायोरिटी आकलन, त्यानंतर घ्या सारांश लेखन. ओके, हा सुद्धा मॅक्झिमम 25 मिनिटं, हा सुद्धा पाठ किती मॅक्झिमम 25 मिनिटांमध्ये सोडवला पाहिजे तुम्ही. यानंतर थर्ड डिसिजन तुम्ही घ्या. ओके, सो दॅट इज परिपाठ आणि शब्दसंग्रह. हा जो पार्ट आहे हा 40 मार्कांचा पार्ट आहे, तर तुम्ही हे करू शकता याच्यामध्ये की हा जो पार्ट आहे हे 6 चोक 24 म्हणजे आपल्याला ओव्हरऑल 25 मिनिटं आहे, तर तुम्ही बघा की इथे 20 मिनिटांमध्ये हा जो पार्ट आहे तुमचा 20 की इथे इथे घेऊ शकता तुम्ही. इथे 25 ते 30 मिनिटं तुम्हाला घ्यायची असेल तर 25 मिनिटं तुम्ही आणखी घ्या. ओके, 25 मिनिटं घ्या, 25 ते 30 मिनिटं लागली तरी चालतील. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर मित्रांनो पहिली तुम्हाला सांगतो, कधीही ट्रान्सलेशनला आपल्याला आपल्याला फार इश्यू येतो विद्यार्थ्यांना, ट्रान्सलेशन कधीही सुरुवातीला घ्यायचं नाही. मी तर म्हणतो तो सगळ्यात शेवटी ठेवायचं ते. ठीक आहे, तर सोडवताना काय म्हणतो मी, आकलनाचे प्रश्न पहिले सोडून घ्या, त्यानंतर काय सारांश लेखन घेऊ शकता तुम्ही, त्यानंतर जर तुमचं परिपाठ शब्दसंग्रह चांगलं असेल तर हे पाठ घ्या, आणि हा जर चांगला नसेल तर डायरेक्ट या निबंधावरती. निबंधाला एक पूर्ण, कारण निबंध पूर्ण गेम बदलू शकतो. या निबंधातच 100 पैकी जर का तुमचे मित्रांनो तुम्हाला 50 मार्क प्लस झाले तर तिथेच तुमचा गेम संपून जातो, बरोबर आहे. तर तुम्ही खूप चांगला निबंध येतात, 50 मार्क येतील त्या निबंधामध्ये, तुम्हाला असा निबंध लिहा 40-50 मार्क प्लस येतील त्याच्यामध्ये. याला 1 तास 10 मिनिटं द्या पूर्ण, काही फरक पडणार. 1 तास 10 मिनिटं निबंधाला, त्यामध्ये 10 मिनिटं पूर्ण ब्रेन स्टॉर्मिंगला द्या. ओके, आणि ह्या निबंधाला याच्यासाठी पण जास्त वेळ द्यायचा, कारण शेवटी पुढचा पेपर तुमचा एसे रायटिंगच आहे.
ती समजा की हा पेपर त्याची रंगीत तालीम आहे, त्याची मॉक टेस्ट आहे. ओके, याच्यामध्ये निबंध बघा की एका तासात तुम्ही किती लिहू शकता. लिहू द्या, 600 शब्द आहेत, 600 650 शब्द जाऊ द्या. तसं तर तुमची स्पीड असली पाहिजे त्याच्यानुसार, कारण तिथे आपल्याला 1000 शब्द प्लस लिहायचा आहे तितक्याच वेळेमध्ये, एका तास जर का आपण बघितलं त्याच्यामध्ये तर एका तासामध्ये, कारण 15 मिनिट तिथे बळशाला आणखी जास्त वेळ द्यायचा आहे तुम्हाला. तर इथे लिहून बघा की किती बेस्ट वेने तुम्ही निबंध लिहू शकता. तर ही त्याची जी आहे ती रंगीत तालीम होऊन जाते या निबंध म्हणजे त्या आपल्या ऍक्च्युअल एसेच्या पेपर्सची. तर त्याचा आपण खूप मेहनत घेतोय. मी जवळपास 20 ते 25 फिलॉसॉफिकल एसेस सुद्धा जे युपीएससी बेस्ड आहेत ते तुम्हाला दिलेले आहेत, आणि रेग्युलर एसेस पण आपले खूप चांगले आपण हे केलेले आहेत. AI आर्टिफिशियल इंटेलिजन्स असेल, ओके, त्यानंतर हेल्थ आहे, एज्युकेशन आहे, वन नेशन वन इलेक्शन आहे, युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे. तर याचे आपण सगळे निबंध जे आहेत ते त्याच्यात अपलोड केलेलेच आहेत. जवळपास पर्यावरण आहे, ग्लोबल क्लायमेट चेंजचा इश्यू जो आहे तो, तर ह्या सगळ्या गोष्टी जे आहेत आपण त्याच्यामध्ये टाकलेल्याच आहेत त्या निबंधाच्या आपल्या बॅचमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, अगेन तुम्हाला जर असं अनेकांना वाटतं की नाही सर आता वेळच नाही, मित्रांनो असं करून होत नाही. जे मी याच्याबद्दल बोलत नाही, एस रेटिंगचा आपला जो काही बॅच आहे तर त्या एस रेटिंगच्या बॅचमध्ये आता मी त्याच्यामध्ये जवळपास 40-50 एसे आहेत आणि ते तुम्हाला खूप युजफुल आहेत. ओके, आता त्याला वेळ काढावा लागेल, तुम्ही तेवढं फक्त घ्या. त्याचे अर्ध्या एक तासाचे फक्त 15 एक लेक्चर्स आहेत माझे, ते फक्त तितके लेक्चर्स बघून घ्या, 15 लेक्चर्स 15-20 लेक्चर्स. ओके, एक दिवस बसले तुमचं होऊन जातं, आणि त्यानंतर दररोज प्रॅक्टिस करा. तर मी जे निबंध दिलेले ते वाचा, त्यानं मला अप्रोच स्ट्रॅटेजी सुरुवात करण्याची पद्धती या गोष्टी बऱ्याच तुम्हाला इम्प्रूव्ह होईल. आणि मी तुम्हाला खरं सांगतो की तुम्हाला 15 ते 20 मार्काचा सहज इम्प्रूव्हमेंट जाणवेल. ओके, जो की फार मोठा गॅप भरून काढू शकतो तुमचा, तुम्ही जर का वेळ काढला तर ती बॅच करू शकता. अगेन इथिक्सच्या केस स्टडीजचं मी माझं 7 तारखेला लेक्चर आहे, इथं ऑफलाईन पण आहे आणि ऑनलाईन सुद्धा आहे, केस स्टडीज ऑफ दी एथिक्स. ओके, तर ते लेक्चर सुद्धा तुम्ही करून घेऊ शकता. ओके, हा, तर आता बघा आपल्या टेलिग्राम चॅनलला लिंक दिलेले आहेत त्याच्यामध्ये. आता इथे जर का आपण बघितलं तर हा बघा निबंधाचा जो काही पार्ट आहे तर 100 हे, तर याला 1 तास 10 मिनिटं घ्या, म्हणजे 70 मिनिटं टोटल मी काय घ्या निबंधाला द्या. ओके, हा, आता झाला तर काय सगळं पहिले परीक्षेचं आकलन पहिले लिहून घ्यायचं, त्यानंतर सारांश घ्यायचा. ओके, सारांश कारण लवकर लिहिता येतो, कारण ह्या दोन्ही गोष्टी काय यायला म्हणतो की या दोन्ही गोष्टी तिथेच दिलेल्या आहेत. शेवटी दिलेल्या गोष्टी तुम्हाला युज करायच्या, तर ते अंडरस्टँड होणं, ते लिहिणं थोडं जास्त सोपं जातं. तर हे याच्यामध्ये कव्हर झालं पाहिजे त्याच्यामध्ये इतक्या वेळेमध्ये. आणि त्यानंतर आपण येतो मित्रांनो, तर तो एसे रायटिंग वरती, निबंध लेखनाच्या पार्ट वरती. ओके, निबंध लेखन जो आहे तो घेऊ शकता, किंवा परिपाठ तुम्हाला वाटतं तुम्ही एकदा पेपर बघितलेला 5 मिनिटामध्ये असं दिलेलं की हे अरे जास्त लवकर तुम्हाला सॉल्व्ह करता येत असतील, परिपाठ शब्द ते पहिले घेऊन घ्या, त्यानंतर निबंधावरती आहे. हे जेव्हा सगळं संपल त्यानंतर मग फक्त काय होतं, ट्रान्सलेशन. शेवटचा अर्धा जर उरला असेल ट्रान्सलेशन, या दोनपैकी दोन्ही बनवायचे असं पण नाहीये. इंग्रजीचं मराठी आपण चांगल्या तऱ्हेने जास्त करू शकतो, तर एक तर इंग्रजीचं मराठीचं एखादं ट्रान्सलेशन लिहिलं, एखादं सुटलं तरी चालेल, किंवा मी तर म्हणतो हे बाकीचे पण लिहिले ओके चांगल्या तऱ्हेने, एखादे हे जर सुटले तरी पण काय त्याच्यात काय चालणार आहे. ओके, तर असं काही इश्यू नाहीये, तुम्हाला 75 मार्क घ्यायचे आहेत. पण मग जर का तुम्हाला हे दोन्ही स्किप करायचा प्लॅन असेल मित्रांनो, तर तुम्हाला हे सगळे एकदम चांगल्या तऱ्हेने लिहिता आले पाहिजे, तेव्हा आहे. नाहीतर वेळ आहे, मी म्हणेल नक्की एखादा तरी एकदम चांगल्या तऱ्हेने यापैकी अटेम्प्ट करून घ्या. ठीक आहे, हा, तर अशा प्रकारे मित्रांनो आपला हा जो कंपल्सरी मराठीचा पेपर आहे तो असा आपल्याला लिहायचा आहे. विद्यार्थ्यांचा निबंध काय येणार असं काही प्रेडिक्शन नाही. तसं तर माझं ओल्ड पॅटर्न मध्ये 5 पैकी 4 वर्ष प्रेडिक्शन तसं आलेलं आहे, तुम्ही चेक करू शकता निबंध. पण आता ते येईल असं नाहीये. आता बघा करंटचे टॉपिक्स म्हणजे जे आहेत तसं आपण बघतो. आता या पेपर जो आहे मी जे याचं लेक्चर वेगळं घेणारच आहे, एसीचा जो काही पेपर आहे त्याच्यासाठी युट्यूबला लेक्चर घेणारच आहे की कोणते प्रेडिक्टेबल टॉपिक्स आहेत. पण ते प्रेडिक्टेबल टॉपिक्स जे आहेत तेच येतील असं नाहीये. पण युजली या टाईपच्या पेपरमध्ये वुमन एम्पॉवरमेंट असेल, एज्युकेशन असेल, हेल्थ असेल, ओके, हे जे काही जनरल टॉपिक्स आहेत ते टॉपिक जास्त याच्यामध्ये येत असतात. ओके, तर तुम्ही सध्याच सोशल मीडिया त्याचा इन्फ्लुअन्स आहे. ओके, तर हे जे टॉपिक्स आहेत हे तुम्ही त्यातून करून घेऊ शकता. ओके, तर हे जनरलाइज टॉपिक वाचून घ्या त्याच्याबद्दल की जे ऑलरेडी आपल्या जीएसचा पेपरचा पार्ट असतात. ओके, जस्टिस वगैरे, पॉवर्टी आहे. ओके, तर या टाईपचे एसेस. आता अगेन बघा टॉपिक जे टोटल मार्क्स आपल्याला जर का बघितले तर नंबर ऑफ क्वेश्चन एसे रेटिंग 100, कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पॅसेज 75 गुण आहेत. किती गुण आहेत? 75 गुण आहेत आपल्याला. ओके, तर आपण जर का इथे बघितलं तर आपल्याला इंग्लिशचा जो पेपर आहे कंपल्सरी इंग्लिशचा पेपर हा कसा येतो, सो दॅट वी विल टेक. इथे बघा कंपल्सरी इंग्लिश पेपर, इथे सुरुवात आहे 600 शब्दांमध्ये आपल्याला निबंध लिहायचा आहे. रॉ मटेरियल इज ऑफ सिनेमा इज लाईफ. ओके, देन नो मॅन इज अन आइसलँड, इटिंग हॅबिट्स अँड लाईफस्टाईल इन द कंटेम्पररी इंडिया, फोकलोर ॲज अ नॉलेज सिस्टम. बघा इथं अवघड होऊन गेले म्हणजे इटिंग हॅबिट वगैरे थोडं. ओके, हे जास्त बेटर आहे यापैकी, थोडे इझी पैकी, बरोबर आहे ना. तर मग अशी तुम्हाला याच्यामध्ये जे एसेस आहेत ते येऊ शकतात त्याच्यामध्ये.
ओके. पण मला वाटतं की पहिला वेळ आहे तर थोडं इझीवालेच तुम्हाला एसे राहतील याच्यामध्ये आणि त्यात हा पेपर क्वालिफाईंग आहे. ओके. तर आयोग असं कधी करणार नाही प्रयत्न. मला वाटत नाही की जास्त की स्ट्रेस करून की याच्यामध्ये तुम्हाला फेल केलं पाहिजे म्हणून. पण थोडंफार तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. अगेन आता बघा हा जो 75 मार्काला आहे म्हणजे एका याला 15 मार्काचा. इथे बघा इथे 3 पानांचा 3 ते 4 पानांचा हा पॅसेज आहे. बरोबर एवढा मोठा पॅसेज आहे. तर आता 75 म्हणजेच काय? तर जवळपास तुम्ही जर का बघितलं तर इथे तुम्हाला 45 मिनिटं आहेत एक याला पूर्ण याला. तर मी म्हणेल की याच्यामध्ये सुद्धा कारण इथेच गोष्टी दिलेल्या असतात. तर इथे 35-40 मिनिटांमध्ये प्रयत्न करा. 30 मिनिटांमध्ये 30 मिनिटं फार मोठा टाइम आहे. किती वाचून जर तुम्ही गेलात एसे आणि त्यानंतर लिहिले असेल तर यू कॅन राईट 30 to 40 मिनिट्समध्ये तुम्ही हे जे कॉम्प्रिहेन्शन आहे ते सॉल्व्ह करू शकता. त्यानंतर 1/3 प्रिसिस हाही 75 मार्कांना आहे. तर अगेन तुम्हाला याचा पण 40 मिनिटं आहे. तर 75 हेच 150 मार्क झालेत मित्रांनो. तर पहिले काय करा हे करा नंतर प्रिसिस लिहून घ्या. आता प्रिसिस जो आहे 863 वर्ड आहे. तर बरोबर आहे. तर मग 863 वर्ड म्हणजे जवळपास 280 ते 280 शब्द जे आहेत 80 ते 285 शब्द जे आहेत त्याच्यामध्ये हा जो एसे 285 शब्दामध्ये याचा सारांश आला पाहिजे. 285 वर्ड फार मोठा याच्यामध्ये हे आहे. तर ह्या 275 पैकी तुम्हाला की 75 आणि ते 75 150 मेनली कॉम्प्रिहेन्शन मध्ये तर तुम्हाला 150 पैकी जे 75 मार्क त्यापैकी 35 40 45 मार्क आलेच पाहिजेत. 45-50 मार्क्स त्याच्यात जास्त चुकायला नको. इकडे पण जर का तुम्ही चांगला स्कोर करून दिला त्याच्यामध्ये हे दोन्ही मिळूनच जर का मित्रांनो तुम्हाला जे आहेत 65 वगैरे 70चा स्कोर तुमचा जर का झाला तर बाकी गोष्ट संपून जाते मग तुमची. बरोबर आहे. आता हे जर दोन तुम्ही सोडवलेत 75-75 मार्कांचे त्यानंतर मग या एसे वरती आणि मग एसे लिहून घ्या. ठीक आहे. कारण एसे मध्ये जर इंग्लिशमध्ये किचकट टॉपिक आला बघा तिकडे मराठीत आपण एसे कशावरही खूप चांगल्या तऱ्हेने लिहू शकतो पण इंग्लिशमध्ये खूप विद्यार्थ्यांना लँग्वेजचा इश्यू होतो. तर त्याच्यामुळे मी म्हणेल विद्यार्थी मित्रांनो की तुम्ही इंग्लिशमध्ये थोडा एसे पेक्षा जास्त कारण इकडे तुम्हाला 75-75 मार्कांना आहे. ओके. तर तो कॉम्प्रिहेन्शनचा काही पार्ट आहे आणि अगेन जर का आपण जो सारांशाचा पार्ट आहे समरीचा पार्ट आहे 1/3 प्रिसिसचा पार्ट आहे याला जास्त फोकस करा एसेपेक्षा. ओके. मराठीमध्ये एसेला जास्त फोकस करा पण इकडे याला जास्त फोकस करा. त्यानंतर नंतर घ्या आणि एसे लिहून घ्या. एसे शेवटला नाही घ्यायचा. नंतर याने काय करा एसे लिहून घ्या. सो थर्ड इज युअर एसे. आता एसेला तुम्ही आता याच्यात ह्या दोन्ही जर का तुम्ही बघितलं तर तिथे तुम्हाला 1.5 तास गेला तरी चालेल. ह्या पूर्ण 1 तासामध्ये तुम्हाला एसे जो काही हा संपवला पाहिजे तर 1 तास 1 तास 10 मिनिटांमध्ये 1 तासही खूप सफिशियंट आहे. ओके. त्यातनं तुम्ही हा जो एसे तो लिहून घ्या 1 तास 1 तास 10 मिनिटांमध्ये. ठीक आहे. आणि त्यानंतर मग जो काही तुम्हाला ग्रामरचा पार्ट उरलेला आहे तो तुम्ही हे करू शकता. त्याच्यामध्ये जो ग्रामरचा पार्ट एंडला तुम्हाला याच्यासाठी दिलेला आहे जो आपल्या ग्रामरपेक्षा व्होकॅबचा पार्ट जो आहे. ओके. सो दॅट व्होकॅब्स पार्ट हा जो व्होकॅबचा पार्ट आहे सेंटेन्स जो आहे तो त्याला एक स्ट्रक्चर मध्ये लावणे. ओके. करेक्ट फॉर्म ऑफ द वर्ब अँटॉनिम सिनॉनिम वगैरेचे काही पार्ट्स आहेत. ओके. त्यानंतर डायरेक्ट स्पीच इनडायरेक्ट स्पीच ग्रामरचा पार्ट आहे. कंबाईन युजिंग सो टू सो दॅट जो पार्ट आहे त्याच्यामध्ये. ओके. ऍक्टिव्ह व्हॉइस टू द पॅसिव्ह व्हॉइस कन्व्हर्जन आहे. ओके. तर हा जो पार्ट आहे हा याच्यामध्ये आहे त्यामध्ये. ओके. हा आणि ही व्होकॅबचा जो काही हा पार्ट आहे. ठीक आहे. तर फ्रेजेस आहेत आणि त्याच्यामध्ये ह्या फ्रेजेस थोडे सोपे असतात. तुम्ही तर या फ्रेजेस मधल्या काही फ्रेजेस वगैरे जे आहेत त्या तुम्ही त्याच्यामध्ये लिहू शकता. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जो काही हा पार्ट आहे हा शेवटी ठेवला तरी चालेल ग्रामरचा पार्ट. ओके. तर आता इथे आपण काय काय प्रायोरिटी ठरवल्या आहेत. ओके. तर इथे जर जेव्हा मराठीचा पेपर येईल तुमचा तो पहिला जो काही क्वालिफाईंग पेपर जो तुमचा मराठीचा असेल तर त्यामध्ये पहिले प्रायोरिटी ऑर अवर फर्स्ट इज व्हॉट सगळ्यात पहिले जो आकलन आहे पॅसेज सॉल्विंग तो पहिले घ्या. त्यानंतर मग सारांश घ्या. त्याच्यानंतर मग जर ग्रामरचा पार्ट घ्यायचा जो आपला शब्दसंग्रहाचा पार्ट आहे तो घ्यायचा असेल तर तो घ्या. त्यानंतर निबंध घ्या किंवा मग शब्दसंग्रह नंतर ठेवून सारांशानंतर तुम्ही निबंधाला घ्या आणि निबंधानंतर हे घ्या. मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट जो आहे तोही सांगितलेला आहे कशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे. ओके. मी सारांश लेखनाचा जो काही माझा व्हिडिओ आहे तो आता टाकतोच आहे आपल्या याच्यावरती कशा प्रकारे सारांश लिहायचा वगैरे. इव्हन ज्यांनी बॅच परचेस केली असेल आपल्या एसे रायटिंगची तर त्याच्यामध्ये मी क्वालिफाईंग एसेसाठी एसे दिलेलेच आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये पण सारांश लेखनाचा सारांश लेखन आणि ट्रान्सलेशनचे लेक्चर टाकलेले आहेत. ओके. हा तर तिथे तुम्ही हे करून घेऊ शकता. त्यानंतर जेव्हा इंग्लिशला येतो तेव्हा पहिले सगळ्यात पहिले काय तर कॉम्प्रिहेन्शन ऑफ द पॅसेज सॉल्विंग. त्यानंतर सेकंड मुद्दा आहे तो आहे प्रिसिज रायटिंग. ओके. आणि थर्ड क्वेश्चन अँड आन्सर आणि तिसरा जो काही मुद्दा आहे तो काय क्वेश्चन प्रश्न आणि त्याची काय उत्तर जी आहेत आपली एसे रायटिंगचा जो काही पार्ट आहे त्याच्यामध्ये. ओके. तो थर्ड इज व्हॉट एसे रायटिंग. तर इथे एसे मध्ये अनेक विद्यार्थी इंग्लिशमध्ये गडबडतात म्हणून तिथे रिस्क न घेता
जे ऑलरेडी दिलेले हे त्याला जास्त फोकस करा. त्या 75 मार्कापैकी तुम्हाला 40 मार्क तरी तो जो हे आहे आपला ज्याला आपण काय म्हणतो पॅसेज सॉल्व्हिंगचा पार्ट आहे, आकलनाचा पार्ट आहे, त्याच्यामधनं आले पाहिजे तुम्हाला, म्हणजे तितकं एसेचा लोड कमी होऊन जाईल. आणि त्यानंतर मग नंतर म्हटलं तर इंग्लिशमध्ये काय पहिले कॉम्प्रिहेन्शन, नंतर प्रिसिस, नंतर एसे, नंतर काय निबंध, आणि फोर्थ नंतर मग ग्रामर आणि तो जो पार्ट आहे 40 मार्काचा त्याला शेवटी या. ठीक आहे. भाषांतर मराठीच्या याच्यामध्ये भाषांतर जो पार्ट आहे तो 40 मार्कांना आहे, तर तो जो पार्ट आहे त्याला थोडं कमी फोकस तुम्हाला करायचंय. ओके. सो तो जो पार्ट आहे, कारण आता आपल्याला वेळ सुद्धा नाही, विद्यार्थी फोन करतो की भाषांतरासाठी काय केलं पाहिजे आपण. भाई भाषांतर करायची गरजच नाही आहे आपल्याला. क्वालिफाईंगचा पेपर आहे तो, तुम्ही उलट ते उरलेले 260 मार्क आहेत ना त्याला जास्त फोकस करा, म्हणजे तुम्हाला त्याला भाषांतर विषयांतर काही करायची जास्त याच्यासाठी करायची गरज नसेल. ओके. तर अशा प्रकारे करूयात मित्रांनो. मग पुन्हा आपण भेटूयात 7 तारखेला. 7 तारखेला आपली इथिक्स जी आहे त्याची केस स्टडीज आहे, त्याच्यावरती माझी कार्यशाळा आहे. ओके. सो ती तुम्ही जॉईन करू शकता त्याच्यामध्ये. ओके. आणि एसे वगैरे तर आपले आहेतच सुरू आहेत. मी टेलिग्रामला पण अनेक एसे टाकतोय. होप तुम्ही एन्जॉय करत असाल. कसे एसे असतात फिलॉसॉफिकल एसेस ते तुम्ही बघत असाल. फिलॉसॉफिकल आणि आपले रेग्युलर सुद्धा दोन्ही एसे आपले चाललेले आहेत त्यामध्ये. ठीक आहे. तर थांबूयात मग, जास्त वेळ घेत नाही कारण उद्या परीक्षा आहे. सो बेस्ट ऑफ लक, बेस्ट विशेष. थँक्यू.